Dear student, in the last lecture we have seen disaster management, then we have seen objective of disaster management, then next disaster management is achieving or time to time improving the ability to face the disaster through scientific and careful observations and analysis of the data. आपत्कालीन व्यवस्थापन आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजेच काय तर सर्वसाधारणपणे सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय. दुसरं आपल्याला सांगितलं केअरफुल ऑब्झर्वेशन अँड ॲनालिसिस ऑफ द डेटा म्हणजे काटेकोर अशा प्रकारचं असणारे काही निरीक्षण किंवा माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी मिळवणे आणि त्यामध्ये वेळोवेळी अशा प्रकारची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी करणे. फॉर एक्झाम्पल, प्रिपेरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू द स्टडी ऑफ द व्हेरियस आस्पेक्ट्स. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की फॉर एक्झाम्पल प्रिपेरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू द स्टडी ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट लाईक preventing measures, rehabilitations and reconstructions, and executing that plan is nothing but the management of the disaster. की सर्वसाधारणपणे जसं की त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही योजना ज्याला आपण त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्या ठिकाणी म्हटले. दुसरं आपल्याला सांगितले निवारण, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण म्हणजे त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन, रिकन्स्ट्रक्शन अँड एक्सक्युटिंग. निवारण, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याचा असणारा जो काही कृती आराखडा जो आहे तर तो कृती आराखडा त्या ठिकाणी तयार करणं. डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. आणि अशा प्रकारचे असणारे काही डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे तर त्या डिझास्टर मॅनेजमेंटचंच त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 2 भाग जे आहेत तर ते 2 भाग त्या ठिकाणी पाडताना दिसतात. पहिलं दिलेलं आपल्याला प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीपूर्व त्या ठिकाणी व्यवस्थापन. आता प्री डिझास्टर मॅनेजमेंट जे आहेत आपत्तीपूर्व अशा प्रकारचं जे काही व्यवस्थापन जे आहे तर त्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. प्री डिझास्टर मॅनेजमेंट धिस इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग to face any type of disaster. जी यामध्ये असणारे काही प्री डिझास्टर मॅनेजमेंट जे आहेत आपत्तीपूर्व व्यवस्थापन जे आहे तर त्या आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये कुठल्याही प्रकारचं असणारे जे काही आपत जे आहेत घटना ज्या आहेत दुर्घटना ज्या आहेत तर त्या आपदेला तोंड देण्यासाठी संपूर्णता तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणं त्या ठिकाणी अंतर्भूत आहे. आणि फॉर दिस पर्पज त्याच्यासाठी पहिलं आपल्याला दिलेले आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर एरिया. आपत्ग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त आपत्ती प्रवण अशा प्रकारचे असणारे जे काही भूभाग जे आहेत तर ते भूभाग आपल्याला त्या ठिकाणी ओळखता आले पाहिजे. सेकंड, कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर अँड प्रोबेबल साइट्स ऑफ द डिझास्टर थ्रू प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप अँड हॅझार्डस मॅप्स रिस्पेक्टिव्हली. की कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की असणारी जी काही इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर. इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर म्हणजे त्या ठिकाणी असणारी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीची असणारी काही तीव्रता जी आहे तर त्या तीव्रतेची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला काय करायची तर त्या ठिकाणी गोळा करायची. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला सांगितलं प्रॉबेबल साइट्स ऑफ द डिझास्टर जे सर्वसाधारणपणे प्रॉबेबल म्हणजे संभाव्य अशा प्रकारचे असणारे काही ठिकाणं जे आहेत तर त्या ठिकाणांची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी गोळा करायची. आणि हे गोळा करण्यासाठी प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप जे आहे तर याद्वारे आपत्तीची असणारी काही तीव्रता हॅझार्डस मॅपद्वारे त्या ठिकाणी आपत्तीची असणारी काही संभाव्य अशा प्रकारचे असणारे काही ठिकाणं जे आहेत तर ते ठिकाणं काय करायची तर त्यांची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी गोळा करायची. सी, गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यासाठी ही जी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचं असणारे काही प्रशिक्षण जे आहे तर ते प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणं.
पुढे आपल्याला डी आकडा दिलेला आहे, इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमंग द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स, मास मीडिया एक्सेट्रा. या ठिकाणी असणारे जे काय आपत्ती जे आहेत, आपत्ती व्यवस्थापन जे आहे, तर त्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य अशा प्रकारचे असणारे काही माणसं जे आहेत, तर त्या माणसांमध्ये ते आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणाची जाणीव जी आहे, तर ती जाणीव त्या ठिकाणी निर्माण करून देणं. याच्यासाठी सर्वसाधारणपणे काय सांगितलं आपल्याला, ट्रेनिंग प्रोग्राम्स म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वस्तरीय अशा प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितले मास मीडिया, प्रसार व्यवस्था ज्या आहेत किंवा माहितीचे असताना ते काही स्रोत जे आहेत, तर ते स्रोत त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं. म्हणजे सर्वसामान्य माणसामध्ये आपत्ती व्यवस्थापन व निवारण याची जाणीव त्या ठिकाणी करून देणं आणि त्याच्यासाठी सर्व स्तरांवरचे असणारे काही लोक जे आहेत, तर त्या लोकांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणं, प्रसार व्यवस्था असेल, माहितीचे स्रोत त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि इतरांना ती माहिती जी आहे, तर ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करणं. असे सर्व प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत, तर ते घटक आपल्याला पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीपूर्व व्यवस्थापन जे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचे. त्याच्यानंतरचा दुसरा त्या ठिकाणी असणारे काही आपत्ती व्यवस्थापन जे आहे, तर त्याच्यामधला दुसरा असणारा जो काही भाग जो आहे, तर तो भाग आपल्याला दिलेला आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे आपत्ती घडून गेल्यानंतर आपत्ती पश्चात करण्यात येणारे जे काही व्यवस्थापन जे आहे, तर ते व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिलं आपल्याला दिलेलं आहे प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ द हेल्प्स टू द व्हिक्टिम ऑफ द डिझास्टर. आपत्तीनंतर आपत्ग्रस्त असणारे जे काही लोक जे आहेत, तर त्या लोकांना प्राथमिक स्वरूपामध्ये लागणारी सर्वच्या सर्व अशा प्रकारची असणारी जे काही मदत जी आहे, तर ती मदत त्या ठिकाणी करणं, प्राथमिक गरजांची त्या ठिकाणी पूर्तता जी आहे, तर ती पूर्तता त्या ठिकाणी करणं. सेकंड आपल्याला दिलेले पार्टिसिपेशन्स ऑफ प्रॉबेबली लोकल पीपल सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू द व्हिक्टिम. म्हणजे वाचलेले जे काही स्थानिक अशा प्रकारचे जे काही रहिवासी जे आहेत, तर त्या रहिवाशांद्वारेच त्या ठिकाणी मदत उभारण्यासाठी प्राधान्य जे आहे, तर ते प्राधान्य त्या ठिकाणी देणं. थर्ड आपल्याला दिलेले क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हेल्प सेंटर म्हणजे जलद गतीनं सर्वसाधारणपणे अजिबात वेळ न गमावता त्या ठिकाणी आपल्याला एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर म्हणजे आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष जे आहे, तर ते नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी निर्माण करणं. डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सेंटर. जे सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकारची जी काही आपत्ती जी आहे, तर त्या प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण कक्ष जे आहेत, तर त्या नियंत्रण कक्षांची उभारणी जी आहे, तर ती उभारणी त्या ठिकाणी करायला. फोर्थ, कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल received from the control center, delivering the material to the victim and continuous review of the help. की categorizing of the help material received from the control center म्हणजे नियंत्रण कक्ष जे आहे, तर त्या नियंत्रण कक्षामार्फत येणारी जी काही मदत जी आहे, तर त्या मदतीचं त्या ठिकाणी कॅटेगरायझेशन करायचं, वर्गीकरण त्या ठिकाणी करायचंय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले डिलिव्हरिंग द मटेरियल टू द व्हिक्टिम. आणि ही जी काही केंद्राकडून येणारी जी काही मदत जी आहे, नियंत्रण केंद्राकडून येणारी जी काही मदत जी आहे, तर ती मदत त्या ठिकाणी गरजू लोक जे आहेत, तर त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणं. आणि पुढे आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे मदतीचे असणारे काही काम जे आहे, तर त्या कामाचा सलग आणि सातत्यानं रिव्ह्यू जो आहे, म्हणजे रिव्ह्यू म्हणजे त्या ठिकाणी आढावा जो आहे, तर तो आढावा घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं फिफ्थ आपल्याला दिलेले पहा की बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर रेस्क्यू. आपत्ती निवारणासाठी 24 तास त्या ठिकाणी कार्यक्षम आणि कार्यरत म्हणजे अशा प्रकारचे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापन जे आहे, तर ते व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. त्याच्यानंतरचं पुढे दिलेलं पहा ऑब्झर्व द डिझास्टर सायकल गिव्हन बिलो अँड एक्सप्लेन इच ऑब्जेक्ट ऑफ द डिझास्टर ऑफ द अर्थक्वेक. खाली दिले जे काय आपत्कालीन व्यवस्था जे आहेत, म्हणजे खालील आपत्कालीन नियोजन चक्राचं त्या ठिकाणी निरीक्षण करून भूकंप या आपत्ती संदर्भामध्ये प्रत्येक असणारे जे काही अंग जे आहे, तर त्या अंगाचं स्पष्टीकरण जे आहे, तर ते स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सर्वसाधारणपणे
मेन आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, आपत्कालीन नियोजन चक्रातील जे काही प्रमुख अंग जे आहेत तर त्या प्रमुख अंगाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहिले आपल्याला दिलेले प्रिपेअर्डनेस. आता प्रिपेअर्डनेस म्हणजे सज्जता. आता काय सांगितलं, ए प्लॅन इज चेक आउट सो ॲज टू गेट द क्विक रिस्पॉन्स फ्रॉम जनरल पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे अशा प्रकारची त्या ठिकाणी सज्जता ठेवायची योजना त्या ठिकाणी आखली जाते की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामान्य अशा प्रकारचं असणार काही नागरिक असेल किंवा असणार काही गव्हर्नमेंट असेल, शासन असेल, तर त्याचा लगेच त्या ठिकाणी असणार जो काही प्रतिसाद जो आहे तर तो प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याच्यानंतरचं सेकंड आपल्याला दिलेलं इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर, आपत्तीचा आघात. इंटेन्सिटी ऑफ द व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड. इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर म्हणजे सर्वसाधारणपणे आपत्तीचा आघात. याच्यामध्ये आपल्याला इंटेन्सिटी ऑफ द व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड. हा काही घटक जो आहे हा आपत्ती व्यवस्थापनाचा आणि आपत्तीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या काही तीव्रतेचा सापेक्षेनं त्या ठिकाणी काय करायचंय, आढावा जो आहे तर तो आढावा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा. त्याच्यानंतरचं पुढचं दिलं आपल्याला रिस्पॉन्स, प्रतिसाद. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज गिव्हन इमिजिएटली. म्हणजे आघात जो आहे तर त्या आघाताला प्रतिसाद जो आहे तर तो प्रतिसाद त्या ठिकाणी तात्काळ द्यायचा असतो. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिव्हन इमिजिएटली आफ्टर द इन्सिडेंट. धिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर राईक इन दिस सायकल. म्हणजे आघात जो आहे तर त्या आघाताला प्रतिसाद त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि हा घटक या चक्रामध्ये आपत्ती आघात जो आहे तर तो आपत्ती आघातानंतर त्या ठिकाणी येताना दिसतो. पुढे आपल्याला दिलेले पुढचा असताना तो काही पुढचा घटक जो आहे तर तो दिलेला आपल्याला रिश्युरन्स. रिश्युरन्स म्हणजे पुनरुत्पादन. रिश्युरन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. पुनरुत्पादन हा आपत्तीकालीन उपाययोजना ज्या आहेत तर त्या उपाययोजना आणि असणारे जे काही नॅशनल प्रोग्रेस म्हणजे राष्ट्रीय प्रगती याच्यामधला महत्वाचा अशा प्रकारचा दुवा त्या ठिकाणी. रिस्टोरेशन इज ए स्टेज युज्ड फॉर द वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ द नेशन. की पुनरुत्पादन हा जो काही टप्पा जो आहे तर तो टप्पा राष्ट्राच्या हितासाठी, वेलफेअरसाठी आणि पुढे आपल्याला सांगितलं रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन जे आहे तर त्या पुनर्वसनासाठी पुनरुत्पादन हा जो काही टप्पा जो आहे तर तो टप्पा सुद्धा त्या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे पहा की रिस्टोरेशन. आता रिस्टोरेशन म्हणजे पूर्ववत्ता. दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर द डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजे आघातानंतर जनजीवन जे आहे तर ते जनजीवन जेव्हा त्या ठिकाणी विस्कळीत होताना दिसतं त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे ते काही गाव असेल किंवा शहर असेल त्याचं त्या ठिकाणी काय होताना दिसते, अनेक प्रकारे त्या ठिकाणी नुकसान होताना दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणचं आघात झाल्यानंतर, भूकंपासारखा आघात झाल्यानंतर त्या ठिकाणचं असणारं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत होताना दिसतं. त्यावेळेला ते असणारं जे काही गाव असेल, शहर असेल तर त्याचं संपूर्णपणे पुनर्वसन जे आहे तर ते पुनर्वसन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. This step is useful for progress of the nation and rehabilitation. आणि म्हणून या ठिकाणी ते असणारे जे काही गाव असेल, शहर असेल तर त्याचं आपल्याला संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यालाच त्या ठिकाणी पूर्ववत्ता जी आहे तर ती पूर्ववत्ता त्या ठिकाणी म्हणताना दिसते. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला प्रिपरेशन म्हणजे पूर्वतयारी. प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ फोकस. एखादी आपत्ती घडल्यानंतर त्याचे असणारे काही परिणाम जे आहेत तर ते कमीत कमी कसे होतील या दिशेनं नियोजन जे आहे तर ते नियोजन त्या ठिकाणी करायचं. आणि पुढे आपल्याला दिलेले रिडेम्पशन. काय दिलेले रिडेम्पशन ज्याला आपण विमोचन म्हणताना दिसतो की प्लॅन फॉर मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड द कंट्री. म्हणजे आपत्तीचा लोकांवर व देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल या कृतीचा विचार त्या ठिकाणी आपल्याला रिडेम्पशन किंवा विमोचनामध्ये त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे
मेन आस्पेक्ट्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट मधले असताना जे काही सायकल जे आहे तर त्या सायकलमध्ये आपल्याला प्रिपेअर्डनेस, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, रिस्पॉन्स आहे, रिश्युरन्स आहे, त्याच्यानंतर रिस्टोरेशन आहे, प्रिपरेशन आहे आणि रिडेम्पशन्स आहे. अशा प्रकारचे असणारे जे काही प्रमुख अंग जे आहे तर त्या प्रमुख अंगाचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला ट्राय धिस. Which factor will you consider while designing the pre-disaster management plan for your school or home? म्हणजे तुमच्या घराच्या किंवा शाळेच्या संदर्भामध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापन करताना कोणकोणते असणारे जे काही बाबी जे आहेत तर ती बाबी तुम्ही त्या ठिकाणी विचारात घ्याल. प्रिपेअर ए सर्वे रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. आणि तुमच्या शिक्षकाच्या मदतीनं एक सर्वेक्षण अहवाल जो आहे तर तो अहवाल आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही प्री डिझास्टर मॅनेजमेंटचा असताना जो काही प्लॅन जो आहे तर तो आपल्याला शाळेला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तर याच्यासाठी थोडक्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की स्कूल मॅनेजमेंट जे आहे तर त्या स्कूल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे मेडिकल ऑफिसर ऑफ द स्कूल त्या ठिकाणी निवड त्या ठिकाणी करावी लागेल. तिचा हेड जो आहे तर तो प्रिन्सिपल असणार आहे. त्याच्यानंतर पॅरेंट जे आहेत म्हणजे शाळेमध्ये येणारे जे काही मुलं जे आहेत तर त्या मुलांची पालक जे आहेत तर त्या पालकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं लागेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुपरवायझर, त्याच्यानंतर जे शिक्षक असतील टीचर जे आहेत तर ते इन्चार्ज फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनाचा एखादा शिक्षक जे आहे तर त्या शिक्षकाला त्या ठिकाणी प्रमुख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की जे सुपरवायझर जो असणार आहे शाळेचा तर तो शाळेच्या सुपरवायझरच्या अंडरखाली त्या ठिकाणी असणारे सर्वच्या सर्व असणारे काही क्लास टीचर जे आहेत तर ते क्लास टीचर त्या ठिकाणी कामं करतील. त्याच्यानंतर असणारे जे काही क्लास टीचर जे आहेत तर ते क्लास टीचर काही करतील की प्रत्येक असणारा जो काही वर्ग जो आहे तर त्या वर्गामधले असणारे जे काही मुलांमधला एक त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह, मुलींमधला एक रिप्रेझेंटेटिव्हची त्या ठिकाणी निवड करतील. म्हणजे अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कुणी नेमकं कोणकोणतं त्या ठिकाणी काम करायचंय तर अशा प्रकारचं असणारं काही स्ट्रक्चर ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंटची आखणी जी आहे तर ती आखणी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. त्याच्यानंतर पुढे ऑलवेज रिमेंबर म्हटलेले दो अवॉइडन्स ऑफ नॅचरल डिझास्टर इज इम्पॉसिबल, लॉस ऑफ इट कॅन बी मिनिमाइज. म्हणजे नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी आपल्याला अवॉइड करायची, टाळणं त्या ठिकाणी अशक्य, तरी त्यामुळे होणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान आणि त्याचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते मिनिमाइज करायचंय म्हणजे कमी करता त्या ठिकाणी येऊ शकतं. हाऊ एव्हर मॅनमेड डिझास्टर कॅन बी अवॉइडेड. परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की मानवनिर्मित असणारी जी काही आपत्ती जी आहे तर ती मानवनिर्मित आपत्ती मात्र आपण त्या ठिकाणी टाळू त्या ठिकाणी शकतो. हेल्पिंग ईच अदर इन द क्रायसिस ऑफ द डिझास्टर इज आवर इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी. काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे मानवनिर्मित अशा प्रकारची असणारी जी काही आपत्ती जी आहे तर ती आपत्ती आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या आपत्तीच्या काळामध्ये हेल्पिंग इच अदर, एकमेकांना त्या ठिकाणी मदत करणं ही आपली सर्वांची इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जबाबदारी जी आहे तर ती नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी असणार. पुढे स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आपल्याला दिलेले जे सर्वसाधारणपणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय दिलेले इन केस ऑफ डिझास्टर अन अथॉरिटी हॅज बीन एस्टॅब्लिश ॲट द लेव्हल ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये शासन स्तर जे आहे तर त्या शासन स्तरावर एक प्राधिकरण जे आहे तर त्या प्राधिकरणाची त्या ठिकाणी असणारी काही रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी केलेली असते. फॉलोइंग फ्लो चार्ट्स इंडिकेट्स द फंक्शन ऑफ द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अंडर द डिझास्टर मॅनेजमेंट फॉर द नॅशनल टू द व्हिलेज लेवल. राष्ट्रीय स्तरापासून तर त्या ठिकाणी गाव स्तरापर्यंत किंवा गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत असणारे जे काही कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे नियंत्रण आणि निवारणाचं कार्य त्या ठिकाणी कसं चालतं तर ते आपल्याला खाली दिलेला जो काही फ्लो चार्ट जो आहे ओक तक्ता जो आहे तर त्या ओक तक्त्यामध्ये त्या ठिकाणी दाखवलेले आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 हॅज बीन पास्ड इन आवर कंट्री.
आणि आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये त्या ठिकाणी सहमत केला गेला. अगदी अलीकडची त्या ठिकाणी घटना आहे. हा जो काही कायदा जो आहे तर तो कायदा आता तुम्हाला लक्षात येते की नाही काही तपास नाही, परंतु शरद पवार जे आहेत तर ते शरद पवार या ठिकाणी जे काही डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे तर त्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. यांच्या कालावधीमध्येच त्या ठिकाणी असणारा जो काही आपत्ती व्यवस्थापन कायदा जो आहे तर तो कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. गुजरातला किल्लारीला जो काही भूकंप झाला तर त्या काळामध्ये हा असणारा जो काही ॲक्ट जो आहे तर तो ॲक्ट त्या ठिकाणी संमत केला गेला. आता पुढे काय दिलेले आता काय दिले की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन तो आहे तर तो प्राईम मिनिस्टर असतो. आता काय सांगितलं की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा असणारा जो काही चेअरमन अध्यक्ष जो आहे तर तो आपला त्या ठिकाणी पंतप्रधान त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला सर्वसाधारणपणे पहा काय दिलेले. त्याच्यानंतरचं पुढचं आपण पाहू की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन जो आहे तर तो मात्र चीफ मिनिस्टर असणार आहे. म्हणजे राज्यावर त्या ठिकाणी आपत्ती जर आली तर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा असणारा जो काही अध्यक्ष जो आहे तर तो अध्यक्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री असणार आहे. पुढे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन कलेक्टर त्या ठिकाणी असणार. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्यात त्या ठिकाणी जर आपत्ती जर घडली तर त्या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जो आहे तर तो त्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी असणार. अशाच पद्धतीने पुढे दिलेले पहा की तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन तहसीलदार म्हणजे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जो आहे तर तो तहसीलदार त्या ठिकाणी असणार. आणि त्याच्यानंतर पुढे व्हिलेज लेव्हल कमिटी चेअरमन सरपंच म्हणजे गाव पातळीवरील जी काही समिती जी आहे आपत्ती व्यवस्थापन तर तिचा अध्यक्ष त्या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणी असणार. आता पुढे पहा पुन्हा मागे तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन जो आहे तर तो आपण पाहिलं की त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर असणार आहे. त्याच्या हाताखाली पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा की ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग म्हणजे सावधगिरीचे असणारे काही इशारे देणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था काय करता नसतात तर त्या ठिकाणी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असेल, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांना त्या ठिकाणी ही जी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचे सावधगिरीचे इशारे जे आहेत तर ते इशारे त्या ठिकाणी देताना दिसतात. त्याचबरोबर पुन्हा याही बाजूला आपल्याला त्या ठिकाणी दाखवले की अदर सोशल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन म्हणजे इतर सामाजिक खाजगी असणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था सुद्धा काय करता नसतात आपत्तीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल तर या ठिकाणी काय करता नसतात मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी करता नसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे या ठिकाणी तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन म्हणजे सर्वसाधारणपणे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे तर याच्यामध्ये स्थानिक अशा प्रकारचे असणारे जे काही लोक जे आहेत किंवा या ठिकाणी आपल्याला जनरल पब्लिक त्या ठिकाणी दिलेली. पुढे आपल्याला दिलेलं की सिस्टीम इन्व्हॉल्ड इन द ॲक्च्युअल रेस्क्यू अँड द रिहॅबिलिटेशनवर म्हणजे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी असेल, आपत्ग्रस्त भागामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी रेस्क्यू करायचे, सुटका करायचे, बचाव करायचे, मदत कार्य त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना जी आहे तर ती संरचना म्हणजे राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर असतो, स्टेट लेव्हलला त्या ठिकाणी चीफ मिनिस्टर असतो, डिस्ट्रिक्ट लेव्हलला त्या ठिकाणी कलेक्टर असतो, तालुका लेव्हलला त्या ठिकाणी तहसीलदार आणि गाव पातळीवर व्हिलेज लेव्हलवर त्या ठिकाणी सरपंच जो आहे तर तो सरपंच त्या ठिकाणी अध्यक्ष असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे पहा की गेट इन्फॉर्मेशन visit the district collector or taluka tahsildar officers and collect the information about the disaster management. जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा तालुक्याचं असणारे काही तहसील कार्यालय जे आहे तर त्या तहसील कार्यालयाला त्या ठिकाणी भेट द्यायची आणि भेट देऊन आपत्ती निवारणाची असणारी काही कार्य जे आहे तर त्या कार्याची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.